सर्वांना सर्वप्रथम माझा जय जिजाऊ, जय भीम, जय लहुजी। आज आम्ही नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षासहित 20 नगरसेवकाचे फॉर्म लोकशाही या मार्गाने भरलेले आहेत। तरी मी वार्ड क्रमांक 5 ब सर्वसाधारण महिला या ठिकाणाहून अश्विनी सिद्धराम यादव लोमटे नगरसेवक पदासाठी फॉर्म भरलेला आहे। माझ्या वार्डामध्ये नगरसेवक कित्येक होऊन गेले 25 वर्षामध्ये, पण एकाने तरी गल्लीबोळानी जायचं होतं, त्यांचे घर बघायचे होते। अरे ज्या घरामध्ये जिथे राहतात तिथंच नालीचे गटर आहेत आणि त्या ठिकाणी माझे बंधू भगिनी वडीलधारे हे जेवण करतात, त्यांना राहण्यासाठी साधी जागा नाही। म्हणजे तुम्ही घरकुलाचे पैसे आणता, स्वतःच्या बँकेमध्ये ठेवता, ते वापर करता, त्याचे दुप्पट करता आणि परत रिटर्न सरकारला पाठवता, ही कुठली तुमची दंडमशाही आहे? हे दंडमशाही बदलण्यासाठीच मी प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणूक लढवत आहे। परंतु या ठिकाणी जर गल्लीबोळांनी जर बघितलं ना, नाले रस्ते एवढे बिकट अवस्था आहे ना, त्या ठिकाणी गटारे असे साचलेले आहेत, त्या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांना पाठवतही नाहीत आणि एखाद्याने मुद्दा जर उचलला तर त्यांना तिथे जाऊही देत नाहीत। असे हे सध्याचे सत्ताधारी होते। पण मला एकच म्हणायचंय, जे माजी नगरसेवकांनी किंवा माजी नगराध्यक्षांनी केलं नाही ते असदुद्दीन खतीब बाबा नगराध्यक्ष म्हणून करतील आणि नगरसेवक म्हणून मीही करीन। आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे माझा हा जो प्रभाग क्रमांक आहे परळी वेस येतो, त्या ठिकाणचे कंत्राटी सफाई कामगार जास्त आहेत नगरपालिकेमध्ये। अरे त्यांनी दिवाळी कशी केली हेच तुम्हाला माहिती नाही। तुम्ही एसीच्या गाडीमध्ये फिरता, तुम्ही फराळाचं खाता आणि हॉटेलमध्ये जेवण करता, पण माझ्या बंधू भगिनींनी आज दिवाळी कशी केली ही फक्त मी माझ्या नजरेने पाहिलेली आहे। आणि त्यांना 5-5 महिने पगार देत नाहीत, म्हणजे तुमची ही कुठल्या मार्गाने तुमची न्याय व्यवस्था चालू आहे? हे सर्व बदलण्यासाठी मी मतदारांना एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही पैसे घ्या, कारण ते आपलेच आहेत। आपल्याला घरकुल दिलेले नाहीत, कुठल्या योजना दिलेल्या नाहीत, ते पैसे आपलेच आहेत, आपले म्हणूनच घ्या आणि प्रतिनिधी योग्य असा निवडा की तुमच्या बाजूने उभा राहायला पाहिजे आणि कुठल्याही घोर पापाला न बळी पडता। कुणी पैसे देईल, कुणी हॉटेलमध्ये बुक करतील, कुणी चहा पाण्याची करतील, तुम्हाला आंदोलन धमकी देतील। ह्या घोर पापाला बळी न पडता तुम्ही योग्य उमेदवार निवडा आणि आपल्या गल्लीबोळ्यातल्या ज्या समस्या आहेत ते प्रभाग क्रमांक मध्ये जे पण भावी नगरसेवक जे निवडून येतील त्यांना सांगा, पण प्रतिनिधी असा निवडा की ते आंदोलनाला म्हणलं तर आंदोलनाला, उपोषणाला म्हणतं उपोषणाला बसला पाहिजे, असाच प्रतिनिधी तुम्हाला निवडावा लागेल। आणि हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, अण्णाभाऊ साठेंनी दिलेला आहे आणि शिवाजी महाराजांनाही स्वराज्य आपल्याला दिले ना, हे दाखवा जनतेला की आपण की कुठल्याही घोर बळी पापाला न पडता आपण हे लोकशाही मार्गाने मतदान करावं। आणि आज जे रॅलीमध्ये आलते हे आमचे जे लोक होते, जे बंधू भगिनी होत्या, ते निस्वार्थपणाने आलते। बाकीच्या रॅलीमध्ये सगळे स्वार्थी लोक होते, कारण ते पैशावर आले होते। आमचे जे लोक होते हे निस्वार्थी बिना पैशाचे आले होते, स्वखर्चाने आले होते। आणि इथं सगळ्यांचे प्रतिनिधी गेले, पण आमची जी जनता आहे ती आणखी हे बाहेर बसलेली आहे, हे मी एवढंच सांगते। आणि काँग्रेस पक्षाचा जो पंजा चिन्ह आहे त्या पंजावर मी निवडणूक लढत आहे। माझं सामाजिक कार्य बघून असदुद्दीन खतीब बाबा यांनी मला तिकीट दिलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद आणि सर्व भारतीय काँग्रेस पार्टीचे मनापासून धन्यवाद।